नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं 11वी फिजिक्स सायन्स मध्ये आपल्याला 11th नंबरचा चॅप्टर पाहायचा आहे। इलेक्ट्रिक करंट थ्रू दी कंडक्टर्स मध्ये पार्ट 4 आपल्याला पाहायचा आहे। मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की ओहम्स लॉ आणि लिमिटेशन्स ऑफ ओहम्स लॉ आपण पाहिलेला आहे आणि इलेक्ट्रिकल एनर्जीचं इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी पाहिलं। तसंच पॉवर कशा पद्धतीनं आपल्याला काढता येतो त्याचं डिरायव्हेशन आपण पाहिलेलं आहे। आता त्याच्यावर आधारित आपण प्रॉब्लेम पाहूया। या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम त्या ठिकाणी विचारलेला आहे 11.4 मध्ये an electric heater takes 6 ampere current from a 230 volt supply line. Calculate the power of the heater and electrical energy consumed by it in 5 hours. म्हणजे आता आपल्याला याच्यामध्ये प्रॉब्लेम नीट वाचून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय लिहायचं आहे। या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गिवन काय माहिती दिलेली आहे ती गिवन माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे। पहिल्यांदा दिलं की इलेक्ट्रिक हीटर आहे 6 एंपियर करंट त्या ठिकाणी वापरल्या जातो त्या हीटरला। म्हणजे करंट प्रोव्हाइड केलेला आहे I = 6 एंपियर SI युनिट झालं आणि त्यानंतर पोटेन्शियल व्होल्टेज दिलेलं आहे 230 व्होल्ट हे सुद्धा या ठिकाणी SI युनिट मध्ये दिलेलं आहे। तर पुढे काय विचारलेलं आहे and electrical energy calculate the power of the heater P काढायचा आहे तुम्हाला। पॉवर कसा काढणार आहे आपण फॉर्म्युला पाहिला पॉवर इक्वल टू वर्क डिवाइडेड बाय टाइम। या ठिकाणी आपण काढलं वर्क म्हणजेच काय IVT डेल्टा टी आणि हे इक्वेशन काढून आपण पॉवरचं इक्वेशन काढलं। पॉवर म्हणजेच काय इट इज द प्रोडक्ट ऑफ करंट अँड पोटेन्शियल। करंट आणि पोटेन्शियलचा गुणाकार म्हणजे त्या ठिकाणी पॉवर आपण काढू शकतो। मग पॉवरचं इक्वेशन्स आपण फॉर्म्युला त्या ठिकाणी लिहिलं I गुणिले V। I ची किंमत आहे या ठिकाणी 6, V ची किंमत आहे 230 व्होल्ट। याचा गुणाकार करा 230 × 6 किती होईल 1380 वॅट मध्ये हे झालं वॅट मध्ये त्याचं रूपांतर झालं। आता या वॅटला आपल्याला किलो वॅट मध्ये करायचं असेल तर 1000 वॅट म्हणजे काय होईल 1 किलो वॅट। 1000 वॅट चा काय होईल 1 किलो वॅट। 1000 वॅट बरोबर आहे 1 किलो वॅट। हे लक्षात घ्या 1000 वॅटचा 1 किलो वॅट होत असेल तर मग आता हा वॅट आहे याला किलो वॅटने करायचं असेल तर 1000 ने आपल्याला काय करावं लागेल भागावं लागेल डिवाइड करावं लागेल। 1000 ने डिवाइड करा किंवा 10⁻³ करा। -3 करत असताना -3 चा पॉइंट हा निगेटिव्ह डायरेक्शन ने घेणार 1 2 3 डेसिमल 1 2 3 डेसिमल पॉइंट आलं 1.38 काय येईल किलो वॅट एवढं काय आलेलं आहे। त्या ठिकाणी त्याचा पॉवर किती झालेला आहे तो पॉवर आपण त्या ठिकाणी काढला। मग पहिला आपण पॉवर त्या ठिकाणी काढलं। दुसरं आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी आपण कसं काढतो या ठिकाणी कोणतीही इलेक्ट्रिकल एनर्जी पॉवर इक्वल टू काय लिहितो आपण वर्क डिवाइडेड बाय टाइम। म्हणजेच वर्क बरोबर काय येते इलेक्ट्रिकल एनर्जी वर्क इक्वल टू इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे पॉवर गुणिले टाइम। गेलं का एनर्जी कंझ्युम इक्वल टू पॉवर गुणिले टाइम आपण त्या ठिकाणी लिहिलं। आता पॉवर काढलेला आहे 1.38 आपण त्या ठिकाणी पॉवर काढला। टाइम किती सांगितलेला आहे टी इथं सांगितलेला आहे टी किती दिलेला आहे टी इक्वल टू 5 आवर 5 घंटे दिलेला आहे। मग या ठिकाणी 5 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे काय येईल या ठिकाणी एनर्जी किती कंझ्युम झालेली आहे 5 घंट्यामध्ये त्या ठिकाणी एनर्जी किती लागलेली आहे हे आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल 1.38 × 5 आवर्स 5 h न पण आवर न गुणलं गुणाकार करा। या ठिकाणी गुणाकार केलेला आहे काय 6.90 कंझ्युम एनर्जी किती 6.90 किलो वॅट। परंतु आपल्याला काय करायचं इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम किती झालेली आहे
त्याला आपल्याला युनिटच्या रूपामध्ये त्या ठिकाणी द्यायचं आहे. मग 1 युनिट म्हणजे किती? 1 किलोवॅट एवढी एनर्जी जर वापरली तर 1 युनिट होते. मग आता या ठिकाणी किती एनर्जी आहे? 6.9 एवढी एनर्जी आहे आणि 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट. मग या ठिकाणी साइन 6.90 ला यानं मल्टिप्लाय केलं तर 1 किलोवॅट पर आवर न मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी एनर्जी किती? 6.9 युनिट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सिंपलचा प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येते. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी युनिट मध्ये त्याचं कन्व्हर्शन करता येते. मीटरची रीडिंग जी पडलेली असते ती युनिट मध्ये 3 युनिट, 4 युनिट, 5 युनिट, त्यामध्ये काय केलेलं आहे मीटर मध्ये की किलोवॅटचं रूपांतर त्या ठिकाणी युनिट मध्ये त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं असते. आणि MSCBचं बिल भरत असताना आपण 1 युनिट म्हणजे त्या रेट प्रमाणे आपण वापरतो. म्हणजे हे झाले नॉलेजेबल क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी MCQ मध्ये विचारले जातील. जर का या ठिकाणी करंट आणि पोटेन्शियल जर एखाद्या घरामध्ये एवढं लागत असेल तर त्या ठिकाणी त्या मीटरवर किती युनिट रीडिंग येईल हे काढायचं असेल तर तुम्हाला या पद्धतीने असे प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करावे लागतील. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला हे इक्वेशन्स माहिती असलं पाहिजे. पॉवर एनर्जीचे इक्वेशन्स त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला MCQ प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करता येते. मग अशा प्रकारचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी तुम्हाला नेट किंवा जेईला तुम्हाला थोडेसे हार्ड प्रॉब्लेम त्या ठिकाणी विचारले जातील. बेसिक कन्सेप्ट याच पद्धतीमध्ये तुम्हाला असे प्रॉब्लेम 11वी मध्ये पडले जातात. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म्युले यूज करून त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. हा एक सिंपलचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला. आतापर्यंत आपण भरपूर त्या ठिकाणी 4-5 फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत. डेन्सिटीचा सुद्धा फॉर्म्युला पाहिलेला आहे. हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी यूज करून आपल्याला काय करता येईल? वेगवेगळे प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येतात. अशा पद्धतीने आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. हा सिंपल प्रॉब्लेम आहे. त्यानंतर पाहूया आता आपण पुढचा जो भाग आहे की त्याच्यामध्ये आपण पाहिलं की ओहम्स लॉ ज्यावेळेस आपण पाहिला त्या ओहम्स लॉ मध्ये फिजिकल कंडिशन ऑफ कंडक्टर रिमेन्स सेम और अनचेंज देन द potential difference across the conductor is directly proportional to current flowing through the conductor. हे इक्वेशन काढल्यावर आपल्याला लक्षात येईल की हा एक रेजिस्टन्स कॉन्स्टंट येतो. हा कॉन्स्टंट म्हणजे त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स असतो. रेजिस्टन्सचा उपयोग कशासाठी करतो की इलेक्ट्रिकल फ्लो करंट जो आहे करंटला आपल्याला विरोध करण्यासाठी किंवा करंटला कंट्रोल करण्यासाठी आपण रेजिस्टन्स हा डिव्हाइस त्या ठिकाणी वापरतो. हा रेजिस्टन्स डिव्हाइस वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला अवेलेबल असतो. तो सुद्धा रेजिस्टन्स डिव्हाइस आपण पॉवर नुसार वापरतो. 1 वॅटचा, अर्ध्या वॅटचा, क्वार्टर वॅटचा, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी रेजिस्टन्स वेगवेगळ्या आकारामध्ये त्या ठिकाणी आणि वॅटेज पॉवर, वॅटेज कंझ्युम्शन एनर्जी नुसार त्या ठिकाणी रेजिस्टन्स पाहता येतात. रेजिस्टन्सची एक प्रकारे व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स कसा ओळखता येईल त्यासाठी इलेक्ट्रिक जी काही कंपनी असते त्या कंपनी मार्फत जे डिव्हाइस तयार करतात, रेजिस्टन्स तयार करतात, त्यांनी एक कलर कोड बनवलेला असतो आणि हा कलर कोडचा चार्ट आपण लक्षात ठेवला की आपल्याला त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा त्या ठिकाणी आपल्याला अडचण येणार नाही. कलर कोडचे त्या ठिकाणी काय दिलेले आहे? कलर कोड बँड्स त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी कलर कोडचे चार्ट्स दिलेले आहे आणि बँड दिलेले आहेत. त्यानुसार आपल्याला फिक्स रेजिस्टन्स असेल तर तो रेजिस्टन्स त्या कलर कोडवरून त्याची किंमत आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येते किंवा सॉल्व्ह करता येते. किंमत कशी काढायची ते आपल्याला काढता येते. आणि त्याचबरोबर
काही फिक्स रेजिस्टन्स असतात. हे फिक्स रेजिस्टन्स कशापासून तयार केलेले असतात? वायर वाउंड रेजिस्टन्स किंवा कार्बन कंपोजिशन रेजिस्टन्स याच्यामध्ये तयार केलेले असतात. काही नायक्रोम धातूपासून तयार केले जातात, काही मेटल्स पासून तयार केलेले असतात आणि वेगवेगळ्या मेटल्स नुसार त्या ठिकाणी रेजिस्टन्स तयार केलेले असतात. काही गोल गुंडाळी करून केलेले असतात, त्याला वायर वाउंड रेजिस्टन्स म्हणतात. म्हणजे या ठिकाणी एखाद्या ठिकाणी गोल गुंडाळा करून जी काही 1 वॅट 2 वॅटचे रेजिस्टन्स असतात ते वायर वाउंड असतात. आणि कार्बन कंपोजिशन रेजिस्टन्स म्हणजे त्या ठिकाणी एक वायर असतो, तो गुंडाळलेला नसतो, स्ट्रेट वायर, आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी फिक्स तो डिव्हाइस तयार केलेला असतो. त्या प्रकाराला आपण फिक्स रेजिस्टन्स म्हणतो. आणि जो रेजिस्टन्स काय होतो, बदलल्या जातो, व्हॅरी करता येतो. उदाहरणामध्ये पॉट आहे, आपण पाहिलंय की व्हॉल्यूम कंट्रोल पाहिलेला असेल किंवा कोणताही नॉब बघितलेला असेल, घरामध्ये पंख्याचा नॉब बघितलेला असेल, त्या पंख्याचा जो काही नॉब आहे स्पीड वाढवणं किंवा कमी करण्यासाठी वापरलेला आहे. त्याच्यामध्ये ऍक्च्युअली काय केलेलं आहे की रेजिस्टन्स त्या ठिकाणी इन्क्रीज किंवा डिक्रीज केला जातो त्या पॉटच्या साह्यानं. त्याला आपण व्हेरिएबल रेजिस्टन्सचा प्रकार असं म्हणतो, पॉट. त्याच्यानंतर ट्रिमर्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, ते सेट करण्यासाठी त्या ठिकाणी वापरलेले असतात. काही IFT असतात त्याच्यामध्ये वापरलेले, तो सुद्धा ही एक प्रकारचा व्हेरिएबल कॉईल. त्याच्यामध्ये सुद्धा हेनरी हे काय असतो, त्याचा कॉईलचा रेजिस्टन्स असतो किंवा कॉईलची कॅपॅसिटी असते. तसंच रेजिस्टन्सची जी काही कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी त्या ट्रिमर मध्ये काय केली जाते, व्हॅरी केली जाते. म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टन्सनं काय केली जातं, त्या गोष्टी व्हॅरी केल्या जातात, त्याला व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणतात. आणि हा व्हेरिएबल रेजिस्टन्सचा एक प्रकार काय आहे, आपण प्रॅक्टिकल मध्ये त्या ठिकाणी वापरला जातो, त्याला आपण रिओस्टॅट म्हणतो. रिओस्टॅट मध्ये 3 टर्मिनल असतात, 2 टर्मिनल फिक्स असतात, एक निगेटिव्ह आणि दुसरा त्या ठिकाणी टर्मिनल असतो. आणि तिसरा जो आहे टर्मिनल त्या ठिकाणी काय होते, व्हॅरी होते, रेजिस्टन्स काय होते, कमी किंवा जास्त त्या ठिकाणी रेजिस्टन्स केला जातो. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतो, 2 प्रकारचे रेजिस्टन्स आपण त्या ठिकाणी पाहूया. आता रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचा सिम्बॉल दिलेला आहे. मागच्या उदाहरणामध्ये रेजिस्टन्स आपण सिम्बॉल पाहिला की आपल्याला एखादी डायग्राम काढायची असेल तर आपण तो सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करतो. आणि आपल्याला एखादं कन्स्ट्रक्शन किंवा त्याची कन्स्ट्रक्शन किंवा कलर कोड पाहायचा असेल तर आपण त्याला वेगवेगळ्या बँड मध्ये त्या रेजिस्टन्सला आपण दाखवतो. अशा पद्धतीनं आपल्याला रेजिस्टन्स हा प्रकार आपल्याला पुढे पाहायचा आहे. रेजिस्टन्स म्हणजे काय आपण त्याच्यामध्ये पाहूया पुढे. अ 11.8 मध्ये रेजिस्टर्स आपण पाहत आहोत. रेजिस्टर्स खालच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या रेजिस्टर्सवर काय असतात, 3 प्रकारचे डिजिट बँड्स असतात. या डिजिट बँडवर वेगवेगळे कलर त्या ठिकाणी दिलेले असतात. तर पहिला सर्वात टोकाला, इकडच्या टोकाला 3 ग्रुपमध्ये जर का बँड्स असेल तर त्याला आपण पहिला डिजिट बँड म्हणतो, दुसरा डिजिट बँड म्हणतो आणि तिसरा डिजिट बँड म्हणतो. आणि शेवटीचा जो आहे थोड्या दूर अंतरावर असतो किंवा त्याला लागून असतो त्याला टॉलरन्स बँड असं म्हणतात. आता पहा या ठिकाणी त्याचा सिम्बॉल सुद्धा खाली दाखवलेला आहे. या सिम्बॉलला आकृतीमध्ये किंवा डायग्राम मध्ये रेजिस्टन्स दाखवला जातो. आणि रेजिस्टन्स हे काय करतात की करंट कंट्रोल करतात. रेजिस्टन्स आर यूज्ड टू कंट्रोल दी करंट फ्लोईंग थ्रू दी पाथ किंवा सर्किट मधला रेजिस्टन्स त्या ठिकाणी कंट्रोल केला जातो. कमर्शियली जे काही रेजिस्टन्स तयार झालेले आहेत हे 2 प्रकारामध्ये आहेत. पहिला आहे कार्बन रेजिस्टर्स आणि दुसरा आहे वायर वाउंड रेजिस्टन्स. इट इज मेजर्ड इन ओहम. ओहम मध्ये मेजर करतात, त्याचं युनिट आहे ओहम.
समजा आपल्याला रेजिस्टन्सची जर का व्हॅल्यू जर काढायची, रेजिस्टन्स खूप लहान असतो त्यामुळे त्याच्यावर आपल्याला त्याचं मेजरमेंट आपल्याला किती ओहमचं आहे हे दिलेलं नसते, तर त्या ठिकाणी कलरचे बँड दिलेले असतात. आणि हे कलरचे बँड कोणी दिलेले असतात? इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री असोसिएशन EIA ने आपल्याला त्या ठिकाणी कलर कोडचे रेजिस्टन्स त्या चार्ट प्रमाणे दिलेले असतात. आणि या चार्ट प्रमाणे आपल्याला रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला कशी काढता येईल आपण ते पाहूया की रेजिस्टन्स कलर कोडचा चार्ट कसा आहे आणि रेजिस्टन्सची त्या ठिकाणी आपल्याला किंमत कशा पद्धतीनं काढता येईल. पुस्तकामध्ये दिलेला आहे पहा कलर कोडचा चार्ट या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे पहा पेज नंबर आहे 211 वर हा रेजिस्टन्सचा कलर कोडचा त्या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. प्रत्येकाला दिसते का? या ठिकाणी कलर कोड दिलेला आहे पहा, कलर्स दिलेले आहेत पहा, ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट, फॉर गोल्ड, सिल्वर, नो कलर या पद्धतीने दिलेला आहे. आणि या ठिकाणी फर्स्ट डिजिट बँड दिला, नंतर सेकंड डिजिट बँड दिला, त्यानंतर मल्टीप्लायर दिला आणि नंतर टॉलरन्स बँड दिलेला. अशा प्रकारे 4 बँड दिलेले आहेत. आणि हे पाठ कसं करायचं आहे, हा चार्ट आपल्याला या ठिकाणी एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं. काय सेंटेन्स लक्षात ठेवायचं? BB रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन हॅव्हिंग व्हेरी गुड वाईफ. या पद्धतीने आपल्याला हा कलर कोडचा चार्ट आपल्याला काढता येईल. पहा कशा पद्धतीने कलर कोडचा चार्ट आपल्याला काढता येईल हे आता याच्यामध्ये आपण पाहूया, पुढच्या आर्टिकल मध्ये आपण पाहूया. पाहून घ्या, हे कलर कोडचा चार्ट या पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. आता रेजिस्टन्स कलर कोड मध्ये इझी वाईट मध्ये आपल्याला एक सेंटेन्स लक्षात ठेवायचं. कोणतं सेंटेन्स आहे? त्या ठिकाणी BB रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन हॅव्हिंग व्हेरी गुड वाईफ. जे इनिशियल आपण कॅपिटल लेटरने जे सर्व काढलेलं आहे, अंडरलाईन केलं, या ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे BBROY. ग्रेटचं G, ब्रिटनचं B, व्हेरी गुडचं B, गुडचं G आणि डब्ल्यूचं वाईफचं W. एवढे त्या ठिकाणी इनिशियल लेटर आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलं तर तेवढे कलर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा. पहिला कलर P म्हणजे ब्लॅक कलर, दुसरा P म्हणजे ब्राऊन कलर, रेड कलर, त्यानंतर ऑरेंज कलर, त्यानंतर येलो, त्यानंतर दुसरा जो ग्रीन आहे, त्यानंतर ब्रिटनचा ब्ल्यू, व्हेरी गुडचा व्हायलेट आणि गुडचा ग्रे आणि वाईटचा व्हाईट. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी 10 वेगवेगळे कलर सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर टॉलरन्स जो आहे, हा जो का चौथा जो बँड आहे तो जनरली काय दिला जातो? गोल्डन, सिल्वर किंवा नो कलर मध्ये दिलेला असतो. तर त्याचा आपण पहिल्यांदा लिहू. गोल्डन असेल तर त्या ठिकाणी प्लस ऑर मायनस 5% असतो. आणि सिल्वर असेल तर प्लस ऑर मायनस 10% असतो. आणि नो कलर असेल तर प्लस ऑर मायनस 20%. किती असेल? प्लस ऑर मायनस 20%. 100ला 5 अशा टक्केवारीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला टॉलरन्स कन्सिडर करायचा आहे आणि व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येते. आता ब्लॅक मध्ये पहिल्या डिजिट मध्ये असेल तर 0 घ्या, त्यानंतर ब्राऊन असेल तर 1 घ्या, रेड असेल तर 2 घ्या, ऑरेंज 3, येलो 4, ग्रीन 5, ब्ल्यू 6, व्हायलेट 7, ग्रे 8 आणि व्हाईट 9. असे नंबर टाकून द्यायचे 0 पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबर आपण त्या ठिकाणी टाकले. तसेच नंबर दुसऱ्याही डिजिट सेकंड डिजिट मध्ये तेच नंबर तुम्ही ऍज इट इज टाकून द्या. हे 0 आहे, इथे 0, हे 1, हे 2, हे 3, हे 4, 5, 6, 7, 8, 9 टाकले. आता मल्टीप्लायर म्हणजे 10च्या पटीमध्ये टाकायचं. 10 to the power 0, याचा 10 to the power 1, याचा 10 to the power 2, 10 to the power 3, 10 to the power 4,
10 to the power 5, 10 to the power 6, 10 to the power 7, 10 to the power 8 आणि 10 to the power 9 या पद्धतीने त्याचे पॉवर्स आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. 10 to the power आपल्याला कन्सिडर. समजा आता गोल्ड जर का तिसऱ्या बँड मध्ये आलेला असेल, गोल्ड कलर या तिसऱ्या बँड मध्ये आला असेल तर या ठिकाणी काय घेणार 10 to the power -1. सिल्वर आला असेल तिसऱ्या बँड मध्ये तर 10 चा मायनस दुसरा घात घ्या, 10 चा मायनस दुसरा, 10 चा -1 -2. समजा गोल्ड कलर या तिसऱ्या बँड मध्ये एखाद्या रेजिस्टन्स मध्ये आलेला असेल तर 10 चा -1 घ्या, सिल्वर असेल तर 10 चा -2 घ्या. आणि नो कलर त्या ठिकाणी दिलेलाच नसतो तिसऱ्या बँड मध्ये, तर तिसऱ्या बँड मध्ये ही एवढे कलर त्या ठिकाणी EIA नुसार, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री असोसिएशन नुसार या ठिकाणी सगळीकडे याच पद्धतीचे कलर कोडिंग केलेले असते आणि त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू काढायची असते. एक साधारण आपल्याला या ठिकाणी सेंटेन्स लक्षात घेतलं की कलर कोड आणि त्याचा चार्ट आपल्याला तयार करता येतो. पहिले दोन तर डिजिट सारखेच आहे, तिसरा काय आहे त्याचा मल्टीप्लायर आहे. हा 0 असेल 10 चा 0, 1 असेल 10 चा पहिला, 10 चा दुसरा, 10 चा तिसरा. या पद्धतीने आपल्याला 10 to the power त्या ठिकाणी घ्यायचे असतात, त्या बँडचे 10 to the power घ्यायचा. आता टॉलरन्स जर का याचा दिलेला आहे, ब्राऊन कलर आहे तर त्याचा ±1% घ्या आणि रेड असेल तर ±2%. म्हणजे नो कलर मध्ये जर असेल तर 20% आणि तिसऱ्या बँड नंतर इथं जर ब्राऊन किंवा रेड कलर दिलेला असेल तर 1%, रेड असेल तर 2%. या पद्धतीने घ्यायचं आहे आणि शेवटी गोल्डन असेल तर त्या ठिकाणी 5% आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. अदर दॅन कलर्स जर त्या ठिकाणी येत नाही तर टॉलरन्स मध्ये नो कलर जर आलेला असेल, चौथा बँड जर ॲब्सेंट असेल तर त्या ठिकाणी समजायचं की आपल्याला 20% आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे. त्याचा रेजिस्टन्स टॉलरेट होतो, म्हणजे कमी जास्त होतो, वाढूही शकतो किंवा कमी होऊ शकतो डिपेंडिंग अपॉन द, तुम्हाला सांगितलं की टेम्परेचर कोएफिशिएंट नुसार हा रेजिस्टन्स काय होतो, चेंज होतो किंवा बदलला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी त्या पद्धतीनं टॉलरन्स त्या ठिकाणी दिलेला असतो आणि यानुसार आपल्याला त्याची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी परिपथामध्ये किती व्हॅल्यू आपल्याला काढता येईल त्याचा एक अंदाजित टॉलरन्स त्या ठिकाणी सांगितलेला असतो. आता उदाहरणामध्ये एक दिलेला आहे या ठिकाणी पहिल्या बँड मध्ये, फर्स्ट डिजिट बँड मध्ये पहिला बँड कोणता आहे, येलो कलरचा आहे, दिसते काय या ठिकाणी येलो कलर आहे. दुसरा बँड जो आहे तो व्हायलेट कलर आहे आणि मल्टीप्लायर काय दिलेला आहे, ऑरेंज दिलेला आहे. टॉलरन्स काय दिलेला आहे, गोल्ड दिलेला आहे. मग याला याच पद्धतीने पहिला बँड कोणता आहे, येलो, फर्स्ट बँड येलो. सेकंड बँड कोणता आहे, व्हायलेट आहे. थर्ड बँड किंवा मल्टीप्लायर कोणता आहे, मल्टीप्लायर कोणता आहे, या ठिकाणी ऑरेंज आहे. आणि या ठिकाणी प्लस और मायनस टॉलरन्स द्यावं लागेल आपल्याला. टॉलरन्स बँड काय आहे, प्लस और मायनस गोल्ड. गोल्ड किती दिलेलं आहे, गोल्ड दिलेलं आहे प्लस और मायनस 5%, 5%. येलो कुठे दिसते का या ठिकाणी, येलो पहा, येलो चार्ट मध्ये येलोची व्हॅल्यू किती आहे, 4 आणि 4. पहिल्या बँड असल्यामुळे या ठिकाणी 4. दुसरा व्हायलेट दिलेला आहे, व्हायलेट कुठे आहे या ठिकाणी, व्हायलेटचा सेकंड बँड मध्ये 7 दिलेला आहे. म्हणजे व्हायलेट किती आलं या ठिकाणी 7, व्हायलेटचा 7 आला. आता मल्टीप्लायर ऑरेंज दिलेला आहे, ऑरेंजचा मल्टीप्लायर काय आला, 3 आहे, 10 चा पॉवर 3 द्यावा लागेल. इनटू मल्टीप्लाय करायचा आहे 10 to the power 3 लिहिता येईल, इंटू 10 to the power 3 प्लस और मायनस या ठिकाणी काय लिहिता येईल, 5%, प्लस और मायनस 5% लिहिलं. मग हा रेजिस्टन्स किती होईल, 47. 10 to the power 3 म्हणजे काय, किलो ओहम. किलो ओहम, 1 किलो म्हणजे किती, 1000 ओहम.
म्हणजे 10⁻47 किलो ओम या ठिकाणी प्लस और मायनस किती आला 5%, 5%. आता टक्केवारी कसं काढता येईल या ठिकाणी शेकडेवारी आपण पाहिलेली आहे, त्यानुसार आपल्याला याचं टक्केवारी आपल्याला काढता येते. कोणत्या याची आपल्याला टक्केवारी काढता येईल, कशा पद्धतीनं काढायचं, या ठिकाणी 47 into 5 divided by 100, 100ला 5%. तर या ठिकाणी 47 into 10⁻³ हे 2 गेली इथं राहिला 10⁻1. म्हणजे या ठिकाणी टॉलरन्स किती झालेला आहे 470 गुणिले 5 एवढा प्लस करा याच्यामध्ये किंवा याच्यामधून मायनस करा, किलो ओम मधून प्लस करा किंवा किलो ओम मधून मायनस करा. ती झाली त्याची ॲक्युरेट व्हॅल्यू. त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय होईल तर तो 4.7 पेक्षा 5% प्लस और मायनस 5% न वाढेल तरी किंवा प्लस और मायनस 5% न काय होईल तो डिक्रीज होईल. अशा पद्धतीने आपल्याला त्याची व्हॅल्यू आपल्याला रेजिस्टन्स त्या चार्टवरून आपल्याला काढता येते. दुसरा जो प्रकार त्या ठिकाणी पाहतो आपण त्याला आपण रिओस्टॅट असं म्हणतो. हा रिओस्टॅट दिसायला कशा पद्धतीने आहे पाहून घ्या, पुस्तकामध्ये दिलेला आहे रिओस्टॅट. हा रिओस्टॅट आपल्याला या पद्धतीनं पाहता येईल. रिओस्टॅटचं हा या पद्धतीनं आपल्याला रिओस्टॅट दिसतो का, हा रिओस्टॅट आहे. या रिओस्टॅट मध्ये या ठिकाणी टर्मिनल सी दिलेला आहे, कॉइल वाउंड केलेली आहे, टर्मिनल ए खाली दिलेला आहे, दुसरं टर्मिनल बी दिलेलं आहे आणि त्याच्यावर काय झालेलं आहे कॉइल ऑफ वायर स्लाइड झालेली आहे. वरचा जो काय भाग आहे तो स्लाइड होतो, हा जो भाग दिसतो हा याच्यावर स्लाइडिंग होतो आणि स्लाइडिंग झाल्यामुळं त्याचा रेजिस्टन्स काय होतो कमी किंवा जास्त होतो. याला आपण रिओस्टॅट असं म्हणतो. दिस इक्विपमेंट इज अ रिओस्टॅट. या इक्विपमेंटला आपण रिओस्टॅट असं म्हणतो आणि याचा उपयोग काय केला जातो, हायफाय इक्विपमेंट आहे रिओस्टॅट इन हायफाय इक्विपमेंट किंवा डिपेंडिंग अपॉन आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या याच्यासाठी आपण त्याचा वापर करतो. स्पीड मोटर कंट्रोल करण्यासाठी, इंटेन्सिटी कंट्रोल करण्यासाठी, त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी आपण या पद्धतीनं रिओस्टॅट कॅन बी यूज टू ॲडजस्ट द पोटेन्शियल डिफरन्स ॲडजस्ट करण्यासाठी त्या ठिकाणी वापरला जातो. याला म्हणतो आपण रिओस्टॅट. पाहूया आता रिओस्टॅटची आकृती तुम्हाला दाखवलेली आहे, त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. रिओस्टॅट कलर कोड आपण पाहिला. हा फिक्स प्रकारामध्ये आहे आणि दुसरा काय आहे व्हेरिएबल प्रकारामध्ये पडलेला प्रकार. पहा, रेजिस्टन्स हे 2 प्रकारामध्ये आहेत. एक फिक्स रेजिस्टन्स ज्याला आपण कार्बन टाइप म्हणतो किंवा वायर वाउंड टाइप मध्ये, व्हेरिएबल सुद्धा वायर वाउंड किंवा कार्बन कंपोजिशन मध्ये असू शकतो. आता याच्यामध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स मध्ये व्हॉल्यूम पॉट आहे, आवाज वाढवण्याचा आहे, पंख्याचं जे काही नॉब आहे हे पॉट टाइप मध्ये असतो. त्याच्यामुळे काय होतो रेजिस्टन्स आपल्याला व्हॅरी करता येतो. त्यालाही 3 टर्मिनल असतात. इथं पाय ए टर्मिनल, बी टर्मिनल आणि सी टर्मिनल. तसं त्या व्हॉल्यूमला सुद्धा 3 टर्मिनल असतात, ट्रिमरला सुद्धा 3 टर्मिनल असतात आणि रिओस्टॅट हा दाखवलेला रिओस्टॅट आहे. या रिओस्टॅटचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, वर एक रॉड दिलेला आहे, हा रॉड या ठिकाणी गोल याच्यावर बसवलेला आहे, त्याच्यावर काय केलेलं आहे वायर वाउंड केलेला आहे आणि वायर वाउंड केलेला कोणता आहे वायर वाउंड रेजिस्टन्स हा एक प्रकार आहे. याच्यावर वायर वाउंड केलेला आहे आणि मध्ये आतमधून हा पोकळ असतो किंवा स्टीलचा बनलेला असतो. याला या ठिकाणी फ्रेम मध्ये जोडलेला असतो, खाली स्टँड असतो, इकडे सुद्धा स्टँड असतो. सुरुवातीचा या ठिकाणी एक टर्मिनल काढलेला आहे, इथून वायर असा वाउंड करत करत कुठं दिलेला आहे या ठिकाणी वाउंड केलेला आहे, म्हणजे गोल गुंडाळलेला आहे आणि मध्ये एक टर्मिनल या ठिकाणी काढलं. या
रॉडला जोडलेले एक टर्मिनल आहे आणि इथं हा रॉडला टच होईल अशा पद्धतीने स्लाइडिंग बसवलेला आहे. एक ॲल्युमिनियमचा स्लाइडिंग बसवलेला असतो किंवा कॉपरचा स्लाइडिंग त्या ठिकाणी बसवलेला असतो. दोन्ही बाजूने काय होतो, याच्यावर काय होतो, घसरल्या जातो आणि त्यामुळे काय होतो की या दोन्ही मधला जो काही रेजिस्टन्स असेल, एक अर्थिंगला असेल आणि एक टर्मिनलला असेल, तर या दोन्ही मध्ये किती रेजिस्टन्स व्हॅरी होतो हा रिओस्टॅट त्या ठिकाणी असतो. हा रिओस्टॅट वेगवेगळ्या व्हॅल्यू मध्ये आणि वेगवेगळ्या करंट रेटिंग मध्ये त्या ठिकाणी अवेलेबल असतो. तो त्या ठिकाणी दिलेली असते त्याच्यावर किंमत किती ओमचा आहे, 1 ओमचा आहे, 10 ओमचा आहे, काय 1 किलो ओमचा आहे, काय 1 मेगा ओमचा आहे, या पद्धतीने दिलं जाते आणि त्याच्यामध्ये काय होतो, रेजिस्टन्स व्हॅरी होतो. म्हणजे रिओस्टॅटचा उपयोग कशासाठी करता येतो, रिओस्टॅट आपल्याला यूज कशासाठी होतो की रिओस्टॅट पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला व्हॅरी करण्यासाठी यूज केला जातो. एखाद्या सर्किट मध्ये पोटेन्शियल व्हॅरी करण्यासाठी, लाईट इंटेन्सिटी कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी. म्हणजे काही लाईट बल्ब असतात, जे हिटिंग बल्ब असतात, त्या हिटिंग बल्बला जर का आपण पॉट किंवा रिओस्टॅट वापरला तर त्याची काय होते, इंटेन्सिटी कमी जास्त होते, म्हणजे तीव्रता त्या ठिकाणी कमी जास्त होते. किंवा कलरची इंटेन्सिटी, कलर लाईट असतो त्याला पॉट लावला तर कलर इंटेन्सिटी काय होते त्या ठिकाणी कमी किंवा जास्त केल्या जाते. अशा पद्धतीनं हा रिओस्टॅटचा जो सेकंड प्रकार जो आहे, व्हेरिएबल प्रकार आहे, त्याच्याद्वारे आपल्याला काय करता येईल की व्हॅरी करणं, इंटेन्सिटी व्हॅरी करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. किंवा स्पीड आपल्याला कमी जास्त करण्यासाठी करता येतो. पंख्याची स्पीड आपल्याला वाढवणे, मोटरची स्पीड वाढवणे किंवा कमी करणे, त्याला एक प्रकारे कंट्रोल करणे, हे कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं जाते, रिओस्टॅट आपल्याला वापरला जातो. पाहून घ्या आकृती, रिओस्टॅट या पद्धतीनं वापरला जातो. रिओस्टॅट कॅन बी यूज्ड टू ऍडजस्ट potential difference between 2 points in a circuit, change the intensity of light and control the speed of motor. आणि its resistive element can be metal wire किंवा रिबिन किंवा कार्बन प्रकारामध्ये त्या ठिकाणी कंडक्टिंग लिक्विड किंवा डिपेंड्स अपॉन द ऍप्लिकेशन, यानुसार त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रिओस्टॅट तयार करण्यात आलेले असतात. काय टेम्परेचर डिपेंडंट त्या ठिकाणी रेजिस्टन्स किंवा रिओस्टॅट सुद्धा त्या ठिकाणी असू शकतात. आणि या वेगवेगळ्या न्यू याच्यामध्ये व्हॉल्यूम कंट्रोल सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल असतात. हे व्हॉल्यूम कंट्रोल म्हणजे नॉब असतो, हा डिजिटल पुश किंवा त्या ठिकाणी आपल्याला व्हॅरी करण्यासाठीचा नॉब त्या ठिकाणी असतो. तुम्ही जर डेक पाहिलेला असेल पूर्वीच्या सिस्टीम मध्ये, त्या ठिकाणी सुद्धा ट्रिमर वापरलेले, बास आणि ट्रबल कंट्रोल करण्यासाठी एक प्रकारचं ट्रिमर सर्किट त्या ठिकाणी यूज केलेलं होतं. आता न्यूली याच्यामध्ये आपल्याला बास कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी डिजिटल जे बटन्स वापरले जातात, त्या डिजिटल बटन मध्ये सुद्धा अशा प्रकारे फिक्स वायर बाउंड रेजिस्टन्स किंवा ट्रिमर, रिओस्टॅट किंवा टेम्परेचर कोएफिशियंट रेजिस्टन्स त्या ठिकाणी बसवलेले असतात. म्हणजे न्यूली त्या ठिकाणी जशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस त्या ठिकाणी मॉडरेट झालेले असतात, त्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने बसवलेले असतात. या ठिकाणी आपण पुढच्या भागामध्ये पाहूया सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स आणि पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स हा आपल्याला कशा प्रकारे वाढवला जातो किंवा कमी केला जातो, परिपथामध्ये कशी अरेंजमेंट करायला पाहिजे, ह्या 2 पद्धती आपल्याला पुढील पाठामध्ये पाहूया.